आता मराठवाड्यातील तुम्हाला जे चित्र दाखवणार आहोत ते पाहून तुमच्या पायाखालची वाळू सरकेल। अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांवर किती मोठं संकट आलंय हे दाखवणारं हे विदारक चित्र। छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड तालुक्यातल्या बहिर गावातील या गावात अतिवृष्टीमुळे पीकच नाही अख्खी शेती वाहून गेली आणि शेती अशी तशी वाहून नाही गेली। या शेतात 5 ते 8 फुटांचा खड्डा पडलाय। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख यांनी। मराठवाड्यातील शेतकऱ्यांचं अतिवृष्टीमुळे किती नुकसान झालं बहुतेक याचे आकडे सरकार देऊ शकेल आणि देणारी, पण ते कसं झालं हे चित्र मी जिथं बसलोय हे कन्नड तालुक्यातील बहिर गाव आहे। या ठिकाणी अतिवृष्टी झाली। अतिवृष्टी म्हणण्यापेक्षा ढगफुटी सदृश्य पाऊस झाला। या गावाच्या इतिहासात पहिल्यांदा या गावकऱ्यांनी एवढा पाऊस बघितला आणि नुकसान काय झालं तर पिकं तर हातची गेलीच, पण किमान 5 फूट खाली जमीन वाहून गेली आहे। शेतात जी माती होती ती मातीच राहिलेली नाही। थोडंसं कॅमेरामॅनला सांगतो, हे चित्र बघा, ही माती होती, यावर आणखी 3 फूट वरती माती होती आणि एवढा खड्डा पडलाय ना। आता उरलंय काय बघा, हे खडकाळ जमीन। आता या खडकाळ जमिनीवर या शेतकऱ्यांनी कशी शेती करावी हा प्रश्न आहे। हे बघा, नजर तुमची जिथपर्यंत जाईल तिथपर्यंत ओढ्याचं पाणी, म्हणजे इथं नाला ओढा होता त्याने पात्र बदललं, कारण त्यात एवढा पाऊस झाला, एवढा पूर परिस्थिती निर्माण झाली की हे पाणी थेट शेतात गेलं आणि शेतात अशा पद्धतीने खड्डे पडले बघा। आता या शेतकऱ्यांनी ही जमीन पुन्हा एकदा सपाटीकरण कसं करावं, माती कुठून आणावी हा प्रश्न आहे। शेतात जर एवढा मोठा खड्डा पडला असेल तर आता यात पिकं कशी उभं करावी हा प्रश्न आहे। माझ्यासोबत हे या गावातील सगळे शेतकरी आहे, त्यांच्याशी थोडं बोलण्याचा प्रयत्न करूया। काय आधी काय होतं ना आता काय झालंय इथं? इथं पुरी जमीन एकदम व्यवस्थित लेवल जमीन होती, आता ती या पावसानं सळी खंगळून गेली, सळी उत्मात झाली। आम्ही इतकी दिवसापासून शेती करू आलो, पण असं कधी बघितलं नाही आम्ही। एवढा पाऊस येईन याचा विचार आम्हाला पहिले कधीच नव्हता। जे झालं ते झालं, आता सरकारनं आमची नोंद घ्यावी, थोडंफार आमच्याकडे बघावं। खडकच उडलंय हो इथं, फक्त आता मातीच नाही राहिली। काय तुम्ही मला आता सांगत होते, माती आणली, पैसे जमा केले, आम्ही ज्या वेळेस याला 10 वर्षापूर्वी तयार केलं सर, त्यावेळेस आम्ही याला कमीत कमी 25 ते 30 लाख रुपये खर्च केला। ही भिंत स्वतः स्वखर्चाने बांधली आणि त्याच्यावरची पूर्ण जर माती वाहून गेली आता तर आम्ही कुठं कोणाकडे बघावं आणि या जमिनीकडून कोणत्या पद्धतीने कुठून माती आणून आम्ही परत आमचं हे प्रश्न कोणाकडून निवड करावा। सरकारने काहीतरी आम्हाला याची दक्षता घ्यावी आणि आमच्यावर सरकार आता तुम्हाला मदत करेल, जे निकष असतील त्या पद्धतीने होईल, तुम्हाला पुरणार की नाही माहित नाही। पण आता ही परिस्थिती यापूर्वी कधी बघितली का शेतकरी म्हणून? आणि हे इथं काहीच उरलं नाही, 5 फूट जमीन खाली खड्डे पडले हो। आतापर्यंत कधीच बघितले नाही आम्ही एवढा ओला दुष्काळ, पण यावेळेस आमची डायरेक्ट पायाखालचं जमीनच सरकली हे बघून। काय म्हणजे शेतकऱ्यांची किती हाल होत आहेत मराठवाड्यात हे जर बघायला गेलो आणि त्यासाठी आलो तर हे चित्र म्हणजे हे बघितलं जात नाही। म्हणजे आता तर खडकच उरला इथे, विचित्र चित्र आहे सर। बघितलं, शेतकऱ्यांनी इतका खर्च केलेला आहे अपाट, या पिकाचं तर सोडा, पण जमिनीचं इतकं खोलवर पाणी गेलेलं आहे आणि वरूनपर्यंत पूर्ण 100 हेक्टरमध्ये आपल्याला जमीन पूर्ण उद्ध्वस्त झालेली आहे आणि या नाल्यापासून पूर्ण शेतकऱ्यांचं गेलेलं आहे। आपलंच नाही तर पूर्ण गावातील जे शेतकरी असतील 10-5 सर्व शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे। बरं, काय हे त्या दिवशी काय परिस्थिती होती इथे? इथं सकाळी जवळपास मी 6 वाजेला आलो होतो सकाळी, तर त्यावेळेस आम्हाला रडल्याशिवाय काही पर्याय उरला नाही इथं त्यावेळेस। आणि अशी अद्भुत परिस्थिती होती का आज जर बघितलं आणि त्या दिवशी जर बघितलं तर पूर्ण पाणीच होतं या शेतामध्ये, पाणी वाहत होतं, अक्षरशः धारा डोळ्यातून आमचे आलेल्या होत्या। काय मागणी आता तुमची सरकारकडे? आमची सरकारकडे एवढीच मागणी आहे, आमच्या गावातील जेवढे शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे तर सर्व शेतकऱ्यांना सरकारने कर्जमाफी तर करावीच, पण या सरकारने यांना परत उभं राहण्यासाठी जेवढी सरकारकडून जास्तीत जास्त मदत होईल। आता या शेतकऱ्यांची संपूर्ण माती वाहून गेलेली, तर सरकारने अशा शेतकऱ्यांसाठी सर्वात जेवढी सरकारकडून मदत होईल तेवढी अशा सर्व शेतकऱ्यांसाठी मदत केली। मी तुम्हाला एकदा पुन्हा दाखवण्याचा प्रयत्न
प्रयत्न करतो. मराठवाड्यात या शेतकऱ्यांचं किती नुकसान झालंय, म्हणजे ही शेती बघा, मी उभा आहे इथून ही माझ्या गुडघ्यापर्यंत इथपर्यंत ही सगळी खड्ड पडला इथे, म्हणजे ह्या पाण्याचा वेग किती असेल आणि काय नुकसान झालंय हे बघा. हे झाडाचं मुळं बघा, वाईट. मराठवाड्यात ह्या वेदनादायक हे चित्र, मला माहित नाही इथले सरकार आलं असेल, प्रशासन आलंय, पंचनामे झाले की नाही माहित नाही, पण हे एकदा बघावं सरकारने की ह्या शेतकऱ्यांचं किती नुकसान झालंय आणि तुम्ही जी मदत देताय तर ती मदतीतून खरंच हे शेतकरी पुन्हा उभा राहणार का? नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहणं हे सरकारचं कर्तव्य आहे आणि सरकार आता या शेतकऱ्यांच्या कितपत पाठीशी उभं राहतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे. मोहसिन शेख, NDTV, कन्नड, छत्रपती